गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड आफ्टरनून. तर नमस्कार सगळ्यांना. आज आपण हा म्युझिकल इव्हेंट जसा मंथली आपण साजरा करतो, तर याच्यामध्ये एक स्पेशल गोष्ट आज ही होणार आहे की माझ्या खूप ब्युटिफुल आईचा आज आपण वाढदिवस पण सेलिब्रेट करणार आहे. तर मला असं ऐकण्यात आलं आहे की आई तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त मोटिवेट आणि प्रोत्साहित करत असते नेहमी वेगवेगळे गाणे गाण्यासाठी वगैरे. तर तिची खूप इच्छा होती की तुम्हा सगळ्यांसोबत तिने तिचा 50th बर्थडे सेलिब्रेट करावा. हां, तर आज तिच्या 50th बर्थडे आणि आपलं म्युझिकल इव्हेंट आपण दोन्ही करणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला आईबद्दल थोडंसं म्हणजे बोलायची इच्छा आहे. पण त्याच्या आधी पण मी तिच्यासाठी एक छोटीशी कविता लिहिली होती मराठीमध्येच. तर माझी इच्छा आहे की मी ती तुमच्यासमोर सादर करावी. तर आई, तू आहेस माझ्यासाठी प्रेमाची माऊली, तुझ्यामुळेच आहे आम्हा सगळ्यांवर कृपेची सावली. आई अंबेला मागते मी जोगवा, माझ्या आईचं आयुष्य सुखात राहू दे, तिच्या आपुलकीचं नेहमी असू दे गुरु. माझी आई आहे सतेज सुंदरतेचं रूप, सगळ्यांवर आहे तिची माया आणि प्रेम रूप. आईच्या चांगल्या शिकवणीमुळेच घडतो एक संस्कारी मनुष्य. ईश्वर चरणी हीच प्रार्थना, दीर्घ होऊ दे माझ्या लाडक्या आईचं आयुष्य. माझ्या आईसोबत आहेत खूप सारे अविस्मरणीय क्षण, आहे तिचं खूप प्रेमळ आणि निस्वार्थ मन. आई तुझी नेहमी असू दे माझ्यावर छत्रछाया, माझ्या जीवनाच्या आनंदात म्हणजे फक्त तुझी कृपाळू माया. तू नेहमी माझ्यासोबत राहा आणि नको जाऊ आमच्यापासून दूर, तुझ्यामुळेच आहेत माझ्या आयुष्यात आनंदाचे सात सूर. हॅपी बर्थडे मॉम. I would like to say something about her, that words are not enough to describe how much you mean to me. Today all that I am is truly because of my mom. अशीच नेहमी हसत खेळत राहा, because you have been my biggest supporter every time, and you inspire me every day. One thing that I like about my mom is that she has a pure soul, and wherever she is, her presence always makes that particular atmosphere the most happy and most lively. So these are the things that I would really like to learn from her. So yeah, आणि ती घरी पण सगळ्यांची काळजी घेते, बाबांची, माझी, आजी आजोबांची. सो शी इज अ टास्कर वुमेन, अँड आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ हर, अँड आय विल ऑलवेज थिंक अबाउट बिकमिंग लाईक हर. ओके, सो हॅपी बर्थडे मॉम वन्स अगेन. सो मुव्हिंग ऑन, नेहमीसारखा आपल्या एक म्हणजे आपल्या म्युझिकल इव्हेंटमध्ये नेहमीसारखी एक थीम असते. तर आजच्या आपल्या म्युझिकल इव्हेंटची थीम आहे रिजनल सॉंग्स. तर त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलायचं म्हणजे की आपल्या देशामध्ये, भारत देशात आपण भरपूरशा भाषा बोलतो, जसं गुजराती, पंजाबी, बंगाली, मराठी. तर हे एक खूप कठीण टास्क आहे. प्रत्येक एका स्टेटचा लँग्वेजेस आहेत भरपूर काही. तर आज आपण तसेच खूप वेगवेगळे गाणे गाणार आहोत, आणि आय नो दॅट दिस इज अ डिफिकल्ट टास्क, बट मला माहिती आहे की सगळेजण एव्हरीबडी इज गोइंग टू नेल इट अँड रॉक इट. सो आता आपण नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करू. तर मी फर्स्ट परफॉर्मन्सला बोलवते.